आज आपला अर्थशास्त्र PYQ सिरीजचा पहिला पेपर आहे। महाराष्ट्र राज्य सेवा गट ब पूर्व परीक्षा 2020 यातला पहिला प्रश्न आहे। हरित क्रांतीनंतर टिंब हे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शवणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे। 1966 मध्ये हरित क्रांतीला सुरुवात करण्यात आली। यामध्ये मुख्यतः तांदूळ आणि गहू या दोन पिकांवर भर देण्यात आला होता। यातही गहू या पिकाचं उत्पादन सर्वात जास्त झालेलं आपल्याला दिसेल। तर आपला आन्सर असेल ऑप्शन 4। भारतामध्ये MS स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचा जनक म्हटलं जातं। जर पंचवार्षिक योजना विचारली तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये या हरित क्रांतीला सुरुवात करण्यात आली। यामध्ये मुख्यतः उच्च उत्पादनक्षम बियाणे तसेच आधुनिक रासायनिक खते व कीटकनाशक तसेच सिंचन प्रवाह इत्यादीचा वापर करून उत्पन्नात वाढ करण्यात आली। जर भारतामध्ये बघितलं तर पंजाब तसेच हरियाणा व पश्चिमी उत्तर प्रदेश या क्षेत्रामध्ये ही हरित क्रांती मुख्यतः घडविण्यात आली। पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा टिंब मध्ये अधिनियमित झाला। तर या कायद्याला नरेगा असं म्हटलं जातं। तर सप्टेंबर 2005 मध्ये हा कायदा अधिनियमित झाला। याचा अर्थ ऑप्शन 3 आपला आन्सर असेल। तसेच 2 फेब्रुवारी 2006 मध्ये हा कायदा लागू करण्यात आला व 2009 मध्ये या कायद्याला महात्मा गांधींचे नाव देण्यात आले। या कायद्यानुसार ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला 100 दिवसांच्या रोजगाराची गॅरंटी दिली जाते। तसेच जर 15 दिवसाच्या आत रोजगार नाही मिळाला तर तुम्हाला रोजगार भत्ता दिला जाईल। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती केंद्र सरकारची थकीत देयता नाही? थकीत देयता म्हणजे काय? ज्यावेळेस तुमच्यावर उधारी असते आणि ती तुम्हाला फेडायची असते तर यालाच थकीत देयता म्हणतात। आता ज्यावेळेस तुम्ही कर्ज घेता किंवा कुठून तरी उसने घेता ते तुम्हाला फेडावंच लागतं। म्हणजे इथे जर आपण कर्ज घेतलं तर ते आपल्याला फेडावंच लागेल। मग हे आपलं आन्सर राहणार नाही। इथेही कर्ज आहे, हे पण आपल्याला फेडावंच लागेल। कोषागार विपत्रे म्हणजे ट्रेझरी बिले पैसा उभारण्यासाठी सरकारी मार्केटमध्ये विकतं आणि पैसा उभारतं, त्यानंतर पुन्हा हे विकत घेतले जातात। म्हणजे यातही पैसा वापस करावाच लागतो। विदेशी मदत, आता ज्यावेळेस तुम्हाला कोणी मदत करतं तर हे कंपल्सरी नसतं की तुम्हाला ते पैसे फेडावेच लागतील। याचा अर्थ ही थकीत देयता नाही आणि हेच आपला आन्सर असेल। तर विदेशी मदत ही थकीत देयता नसते। पुढचा प्रश्न आहे, भारत हा सर्वात मोठा टिंब उत्पादक देश आहे। इथे जर बघितलं तर ताग किंवा ज्यूट यामध्ये भारत सर्वात जास्त उत्पादन करतो आणि हेच आपला आन्सर असेल। त्यानंतर इतर ऑप्शन चेक करू। लोह मध्ये जर बघितलं तर ऑस्ट्रेलिया हा देश सर्वात जास्त उत्पादन करतो। त्यानंतर सिमेंट मध्ये चायना 1 नंबरला आहे, भारत 2 नंबरला आहे। त्यानंतर साखर मध्ये भारतचा दुसरा क्रमांक लागतो। यामध्ये ब्राझील हा देश पहिल्या क्रमांकावर आहे। तसेच एक लक्षात घ्या की दूधच्या उत्पन्नामध्ये पण भारताचा नंबर 1 लागतो। पुढचा प्रश्न आहे, 1950-51 ते 2013-14 या काळात भारतातील GDPतील द्वितीय क्षेत्राचा हिस्सा टिंब टक्क्यांनी वाढला आहे। 1950-51 मध्ये बघितलं तर प्राथमिक क्षेत्राचा वाटा जवळपास 55% पर्यंत होता। द्वितीय क्षेत्राचा हिस्सा जवळपास 16-17% पर्यंत होता आणि तृतीय क्षेत्राचा हिस्सा जवळपास 29% पर्यंत होता। आणि 2013 मध्ये हा प्राथमिक क्षेत्राचा हिस्सा कमी झाला आहे आणि तो जवळपास 22% पर्यंत राहिला। द्वितीय क्षेत्राचा हिस्सा यात वाढ झाली आणि हा 27% पर्यंत वाढला आणि तृतीय क्षेत्राच्या हिस्सात तुम्हाला एकदम जास्त वाढ झालेली दिसेल, जवळपास 51% पर्यंत यात वाढ झालेली दिसेल। तर आपला आन्सर असेल ऑप्शन 1, 16.16 ते 26.2% पर्यंत। पुढचा प्रश्न आहे, तेंडुलकर समितीनुसार 2011-12 मध्ये भारतात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण टिंब होते। 2009 मध्ये तेंडुलकर समितीची स्थापना करण्यात आली होती। यानुसार भारतामध्ये जवळपास 21.9% इतकं दारिद्र्य आढळून आलं। यापैकी 25% ग्रामीण भागात तसेच 13% हे शहरी भागात आढळून आलं। तर आपला आन्सर असेल ऑप्शन 1, 21.9% इतकं। सोबतच लक्षात घ्या की तेंडुलकर समितीनुसार दारिद्र्याच्या टोपलीत शिक्षण तसेच आरोग्य हे घटकही ऍड करण्यात आले।
आणि 2011-12च्या आकडेवारीनुसार भारतामध्ये सर्वात जास्त दारिद्र्य छत्तीसगड राज्यात आढळून आलं. त्यानंतर दादरा नगर हवेली आणि त्यानंतर झारखंड. आणि सर्वात कमी जर विचारलं तर अंदमान आणि निकोबार. इतर समित्या पण तुम्हाला माहिती पाहिजे. तर 1973 मध्ये सर्वात आधी कृती दलाची स्थापना करण्यात आली. या कृती दलानुसारच कॅलरीचं निकष देण्यात आलं होतं. त्यानंतर 1989 मध्ये लकडवाला समिती स्थापना करण्यात आली. 2009 मध्ये तेंडुलकर समिती आणि 2012 मध्ये रंगराजन समिती. ह्या महत्त्वाच्या समित्या तुम्हाला माहित पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे तत्कालीन उद्दिष्ट हे होते. तर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 नुसार त्याची काही उद्दिष्ट होती. त्यात लगेच प्राप्त करण्याचे उद्दिष्ट म्हणजे आरोग्य सेवांमध्ये पायाभूत सुविधा पुरविणे, प्रसूती आणि बाल आरोग्य सेवांमधील त्रुटी दूर करणे, तसेच गर्भनिरोधक साधनांचा पुरवठा करणे. काय उद्दिष्ट 2010 पर्यंत साध्य करायची होती. त्यात होतं प्रजनन दर 2.1 पर्यंत खाली आणणे, बाल मृत्यू दर 30 पेक्षा कमी करणे, माता मृत्यू दर 100 पेक्षा कमी करणे, 14 वर्षापर्यंत शिक्षण मोफत व सक्तीचे करणे, तसेच शालेय गळतीचे प्रमाण 20% पेक्षा कमी करणे आणि सार्वत्रिक लसीकरण करणे. काय उद्दिष्ट 2045 पर्यंत पूर्ण करायची होती. त्यात होतं लोकसंख्येचं स्थिरीकरण करणे आणि स्त्री पुरुष समानता निर्माण करणे. काही अशी उद्दिष्ट होती, त्याला कुठलीच डेडलाईन नव्हती. त्यात होतं विवाहास मुलीचे वय 18 व मुलाचे वय 20 वर्ष असण्यास प्रोत्साहन देणे, तसेच किशोरवयीन मुला मुलींच्या पोषण आणि आरोग्याकडे लक्ष देणे आणि 80% संस्थात्मक प्रसूती साध्य करणे. आता यावरून आपण आपला प्रश्न सोडवू शकतो. आरोग्याच्या पायाभूत सुविधांच्या गरजांची पूर्ती करणे व मूलभूत प्रजनन आरोग्य सुविधा उपलब्ध करणे आपण बघितल्याप्रमाणे तत्काळ उद्दिष्ट होतं. त्यानंतर एकूण प्रजनन दर हा बदली दराच्या पातळीइतका कमी करणे मध्यकालीन उद्दिष्ट होतं, म्हणजे हे राहणार नाही. त्यानंतर सर्व मुलांच्या सार्वत्रिक लसीकरण पूर्ण करणे हेही मध्यकालीन उद्दिष्ट होतं, म्हणजे हे पण राहणार नाही. तर आपलं उत्तर असेल फक्त म्हणजे ऑप्शन 4. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या तत्वावर आधारित विश्व व्यापार संघटनेचे करार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर मुक्त व्यापार करण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली. यालाच आपण इंग्रजीतून WTO असं म्हणतो. तो ऑप्शन चेक करू. भेदभाव नाही म्हणजे कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. सर्वात अनुकूल राष्ट्र म्हणजे कुठल्याही राष्ट्राला स्पेशल स्टेटस दिलं जाणार नाही. राष्ट्रीय वागणूक म्हणजे सर्व राष्ट्रांना समान वागणूक दिली जाईल. आणि इथे आहे वरीलपैकी एकही नाही. तर WTO या तिघ तत्वांना फॉलो करतो, म्हणजे हे 4 आपलं उत्तर राहणार नाही. तर आपलं उत्तर राहील वरीलपैकी सर्व. यात ऑप्शन चुकीचे दिले होते. तसेच WTO बद्दल एक लक्षात घ्या, याची स्थापना 1995 मध्ये झाली आणि याचं हेडक्वार्टर जिनेव्हा स्वित्झर्लंड मध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, पेमेंट बँकेची प्रमुख वैशिष्ट्ये टिंबटिंब ही आहे. योग्य वाक्य निवडा. प्रति व्यक्ती रुपये 1 लाख पर्यंत ठेवी स्वीकारणे, ATM व डेबिट कार्ड देण्यास परवानगी, ATM कार्ड देण्यास परवानगी, कोणत्याही स्वरूपात कर्ज देता येणार नाही. तर पेमेंट बँक कुठल्याही प्रकारचं कर्ज देऊ शकत नाही. याचा अर्थ विधान ड बरोबर असेल. ATM कार्ड व डेबिट कार्ड देऊ शकते, फक्त क्रेडिट कार्ड देऊ शकत नाही, म्हणजे विधान क व ब बरोबर असेल. आणि पूर्वीची मर्यादा 1 लाख होती, 2021 मध्ये 2 लाख करण्यात आली. याचा अर्थ विधान अ चुकीचं असेल. तर ब क ड ऑप्शन 3 आपला आन्सर असेल. एक लक्षात घ्या, 2016 मध्ये भारताची पहिली पेमेंट बँक एअरटेल पेमेंट बँक सुरू करण्यात आली आणि नियंत्रणासाठी 1949 चा बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट वापरला जातो. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. राष्ट्रीय कृषी विकास योजना ही 11व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू करण्यात आली. समकालीन फलोद्यान विकास उपक्रम 12व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सुरू केला गेला. राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रम हा 2009-10 मध्ये सुरू करण्यात आला. ही कृषी विकास योजना बघितली तर ही 2007-8 मध्ये सुरू करण्यात आली होती. यावेळेस जर बघितलं तर 11वी पंचवार्षिक योजना चालू असेल, म्हणजे विधान अ बरोबर असेल. त्यानंतर फलोद्यान विकास उपक्रम हा 2014-15 मध्ये चालू करण्यात आला, म्हणजे यावेळेस 12वी पंचवार्षिक योजना चालू असेल. याचा अर्थ विधान ब पण बरोबर असेल. राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रम, जर आपण राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन बघितलं
जे की उत्पन्न वाढीसाठी होतं, ते 2007 मध्ये चालू करण्यात आलं. आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा जो की 2013 मध्ये करण्यात आला. तर दोन्ही केसमध्ये विधान क चुकीचंच असेल. मग फक्त अ आणि ब बरोबर असेल. इथे तिन्ही विधान चुकीचे आहेत. फक्त ब, फक्त अ, फक्त क, चारही ऑप्शन चुकीचे दिली आहेत. आपलं आन्सर असेल फक्त अ आणि ब बरोबर. पुढचा प्रश्न आहे, रंगराजन कमिटी 2014 नुसार सन 2011-12 साठी ग्रामीण व शहरी दारिद्र्य रेषा व्याख्या ही दर ₹2 टिंब अशी निश्चित करण्यात आली. तर रंगराजन कमिटीनुसार ग्रामीण भागासाठी ₹32 तर शहरी भागासाठी ₹47 अशी निश्चित करण्यात आली होती. याचा अर्थ ऑप्शन 1 आपला आन्सर असेल. जर महिन्याला विचारलं तर ग्रामीण भागासाठी ₹972 आणि शहरी भागासाठी ₹1407 असे निश्चित करण्यात आले. याचा अर्थ काय? जो व्यक्ती यापेक्षा कमी कमवतो तो म्हणजे गरीब. सोबतच लक्षात घ्या, रिपोर्टनुसार 2011-12 सालासाठी भारतामध्ये जवळपास 29.5% लोक हे दारिद्र्य रेषेखाली आढळून आले. यापैकी 26.4% हे शहरी भागात तर 30.9% इतके लोक ग्रामीण भागात आढळून आले. तर अशा प्रकारे आपण आजच्या पेपरचे सर्व प्रश्न सॉल्व्ह केले आहेत. आय होप तुम्हाला समजले असतील.